सगळ्यात आधी तुम्ही या ठिकाणी हा पापड बघा, अगदी तुम्हाला कढईसुद्धा कमी पडेल एवढा 3 पट फुलून आपला या ठिकाणी हा पापड तयार झाला आहे. नमस्कार, मी पूनम, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सध्या आपण अजून एक नवीन सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये आपण उन्हाळा विशेष काही वाळवणाचे पदार्थ बनवणार आहोत. त्यातला पहिला अगदी 3 पट फुलणारा पापड म्हणजे तांदळाचा, म्हणजेच खिचिया पापड कसा बनवायचा ते बघणार आहोत. बरं, हे पापड करताना मी वजनी आणि वाटीचं किंवा चमच्याचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर हे तांदळाचं पीठ अर्धा किलो आहे आणि असं एखाद्या भांड्याने घरातल्या मोजून घ्यायचं आहे. महत्त्वाची टीप आहे. तर हे पीठ तयार कसं करायचं, तर मी इथे रेशनचे तांदूळ घेतले, जे स्वच्छ धुवून फॅनखाली सुकवून गिरणीमधून बारीक दळून आणलेले आहे. तुम्ही विकतचं बाहेरचं पीठसुद्धा यासाठी वापरू शकतात, पण बारीकच फक्त आपल्याला हे दळून आणायचं आहे. आता पुढची महत्त्वाची स्टेप आहे. हे अर्धा किलो पीठ आहे आपलं तांदळाचं. तर हे आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर चाळून का बरं घ्यायचं, की ज्यावेळेस आपण पीठ घेरतो तेव्हा हे पिठामध्ये गिठोळ्या होत नाही, त्यामुळे शक्यतो असं चाळणीने चाळूनच घ्या. तर ही नवीन सिरीज मी चालू केली आहे. तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी पीठ चाळलं गेलं की एका मोठ्या भांड्यामध्ये, जाडबुडाचं शक्यतो भांडं घ्या. यामध्ये ज्या भांड्याने मोजून आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने मोजून 1.5 भांडं भरून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय करायची. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तुम्हाला चालत नसेल तर स्किप करा. आता पापड खारचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे बघा. जो पोह्यांचा चमचा आहे ना रेग्युलर, त्याने साधारण 1 चमचा इतकं आपण इथे पापड खार घेतलेला आहे. आणि वजनी म्हणाल तर 10 ग्रॅम पापड खार आपल्याला घ्यायचा. कुठल्याही किराण्याच्या दुकानात सहज तुम्हाला मिळतो. यानेच आपला पापड तिप्पट फुलायला मदत होते. आता त्याच चमच्याने मोजून 1 चमचा रेग्युलर मीठ टाकलं आहे. वजनी म्हणाल 20 ग्रॅम मीठ घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा टाकायचा आहे. तुम्हाला नुसते प्लेन पापड आवडत असतील तर तुम्ही यामध्ये फक्त मीठ आणि पापड खार टाकला तरीही चालेल. पाण्याला मात्र चांगली खळखळून उकळी आली की एकदम आपल्याला जे चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ आहे ते टाकायचं आहे. थोडं थोडं करत इथे पीठ टाकायचं नाही आहे बघा, नाहीतर पिठाला गिठोळ्या होतात आणि मग पापड आपले लाटताना व्यवस्थित लाटले जात नाही. त्यामुळे एकदम सगळं पीठ टाका आणि आता लाटण्याने आपल्याला याला चांगलं मंद आचेवर बघा 1 मिनिटासाठी चांगलं घेरून घ्यायचं आहे. आणि आता आपण आहे ना हे गॅसवरून खाली उतरवून घेऊयात आणि 2 मिनिटासाठी पुन्हा याला चांगलं असं घेरून घेऊयात. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा या ठिकाणी पीठ छान घेरलं गेलेलं आहे. तर इथे ना मी जी आपली गव्हाच्या पिठाची प्लास्टिकची गोणी असते ना ती घेतली आहे आणि त्यावर असा एक कॉटनचा रुमाल घेतला आहे. हलकासा हा रुमाल मी ओला करून घेतला आहे. त्यावर आहे ना आता आपल्याला हे पीठ सगळं टाकायचं आहे आणि चांगलं 3-4 मिनिटासाठी मळून घ्यायचं आहे. इथे माझा अनुभव म्हणाल तर मला थोडासा आहे ना हा जो रुमाल आहे तो छोटा पडत होता, त्यामुळे मी काय केलं, सगळं प्लास्टिकच्या या गोणीवर टाकून पुन्हा याला चांगलं मळून घेतलेलं आहे. याने ना छान हे पीठ मळलं जातं. तर शक्यतो एक तर मोठा रुमाल घ्या कॉटनचा किंवा मग असं प्लास्टिकच्या पॉलिथिन बॅगमध्ये सुद्धा तुम्ही याला मळून घेऊ शकतात. चांगलं 3-4 मिनिटासाठी पीठ मळलं गेलेलं आहे. आता आहे ना आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे. एक चाळणी घ्यायची, याला ना हलकंसं तेल लावायचं आहे. खूप जास्त तेल लावायची आवश्यकता नाही आहे बघा. आणि आता ह्या पिठाचे असे मोठे मोठे गोळे करायचे डोनटसारखे आणि हे आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. किंवा तुम्ही लांबट आकाराचे गोळे वाफवायला ठेवले तरी काही हरकत नाही. हाताला हलकंसं मी तेल लावलं आहे, कारण अजून हे पीठ कच्चं असल्यामुळे हलकंसं ते हाताला चिटकतं. त्यामुळे असं थोडं तेल लावण्याचे गोळे तयार करायचे आहे. आणि आता आपण हे वाफवायला ठेवूयात. तर वाफवण्यासाठी ना मी एका भांड्यामध्ये ना भरपूर असं पाणी घेतलेलं आहे. तर हे पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी वाफवायचं आहे, त्यामुळे पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त घ्या. त्यावर आपण जी चाळणी तयार केली आहे पिठाची ती ठेवायची, त्यावर झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर अर्ध्या तासासाठी हे पीठ आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे. महत्त्वाची टीप आहे, जर पीठ कमी वाफवलं गेलं तर पापडांना तडे जातात, त्यामुळे व्यवस्थित पीठ वाफवून घ्या. आता यातले ना थोडे थोडे गोळे मी काढून घेणार आहे, कारण मी एकटी करणारी आहे, त्यामुळे मी एकदम सगळं पीठ मळून घेणार नाही आहे बघा. तर यातले 5-6 गोळे काढायचे, कॉटनचा हलकासा ओल्या रुमालावर ते काढायचे आणि आता आपल्याला याला चांगलं मळून घ्यायचं आहे, अगदी सॉफ्ट गोळा होईपर्यंत बघा. आणि आता राहिलेलं पीठ असंच झाकून ठेवायचं, म्हणजे ते गरम राहतं आणि आपले पापडांना तडे जात नाही आणि अगदी व्यवस्थित सॉफ्ट असे ते मळले जातात.
आता याला चांगलं 3-4 मिनटासाठी मी मळून घेते. बघा अगदी सॉफ्ट होईपर्यंत मी हे पीठ मळून घेतलं आहे. पीठ आहे ना गरम गरम असतानाच मळणं गरजेचं आहे, नाहीतर आहे ना मग पापड व्यवस्थित लाटले जात नाही. तर आता हाताला हलकंसं तेल लावून याच्या आवश्यकतेनुसार लाट्या तयार करायच्या आहे. कितपत छोटे मोठे तुम्हाला पापड करायचे त्यानुसार तुम्ही ह्या लाट्या तयार करून घेऊ शकतात. तर मी या ठिकाणी या सर्व लाट्या तयार करून घेतल्या आहे आणि एका अशा भांड्यामध्ये ठेवून त्या झाकून ठेवायच्या, म्हणजे गरम गरमच आपलं हे पीठ राहतं. आता माझ्याकडे इथे पापड करायचं मशीन आहे, त्यावर मी याला एकदा असं दाबून घेणार आहे. प्लास्टिकच्या पेपरवरच ठेवा म्हणजे पापड आपला चिटकत नाही. आता आहे ना हे पापड मी जरी मशिनीवर दाबून घेतलेले असले तरी आमच्या घरी पातळ पापड लागतात, कारण आपण हे तळून खातो आम्ही. तर मी हलकेसे असे ना हे पुन्हा लाटण्याने लाटून घेतले आहे वरतून, हे बघा, आणि वाळत घालायचे आहे. अगदी घरामध्ये 2 दिवसामध्ये व्यवस्थित वाळतात. आणि पहिली बॅच बघा पापडाची आपली या ठिकाणी रेडी झालेली आहे. आता राहिलेले ना सगळे याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आणि याच्या लाट्या करून पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. अगदी मस्त आणि खुसखुशीत हे पापड तयार होतात. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. आता सगळे पापड मी लाटून वाळत घातलेले आहे. तर एवढ्या मिश्रणामध्ये ना किंवा एवढ्या साहित्यामध्ये आपले 50 पापड तयार झाले आहे. पापडाच्या आकारानुसार पापड थोडेफार कमी जास्त होऊ शकतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी ते पलटवून घेतले होते एकदा आणि पूर्णपणे असे वाळवून घेतले आहे. 2 दिवस व्यवस्थित वाळवून घ्या, 1 दिवस उन्हामध्ये ठेवा आणि बघा 1-2 दिवसानंतर पापड एवढा छान मस्त सुकलेला आहे. फॅन खाली सुकवले तरी चालेल. अगदी तेल व्यवस्थित गरम करायचं आणि पापड तळून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही भाजूनसुद्धा हे खाऊ शकतात. अगदी 3 पट फुलून आपले या ठिकाणी हे तांदळाचे पापड तयार झाले आहे. तर अगदी खुसखुशीत पापड तयार होतात. तर तुम्हीसुद्धा असे 3 पट फुलणारे तांदळाचे किंवा खिचिया पापड एकदा आवर्जून करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.